हॅलो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे LNN अकॅडमी दॅट इज लर्न नेक्स्ट नर्सिंगमध्ये. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपले विद्यार्थी जे आहेत ते विचारत होते की सर DMERमध्ये स्टाफ नर्सला सॅलरी किती असते, म्हणजेच नर्सिंग ऑफिसरला किती सॅलरी असते. तर याविषयी हा व्हिडिओ आहे. हा जो कॅन्डिडेट आहे ज्याची ही सॅलरी स्लिप दाखवतो, डेट ऑफ जॉईनिंग हे 2023चा आहे. ओके, लक्षात ठेवा. त्यामुळं ह्या कॅन्डिडेटला तुम्हाला यामध्ये 2 इन्क्रिमेंट झालेले तुम्हाला दिसत आहे. ओके, तर आपल्याला नॉर्मली जर तुम्ही जॉईनिंग कराल तर तुम्हाला बेसिक हे 35,400चं असतं. तर याच्याविषयी सुद्धा कॅल्क्युलेशन मी केलं आहे, ते तुम्हाला दाखवेल. तर हे सॅलरी स्लिप मी जस्ट तुम्हाला दाखवतो आहे. गव्हर्नमेंट ऑफ मेडिकल कॉलेज अँड नागपूर इथे हा जो कॅन्डिडेट आहे हा कार्यरत आहे आणि हे शेवटची सॅलरी स्लिप म्हणजे मागच्या महिन्याची सॅलरी स्लिप तुम्ही बघू शकता. ओके, टोटल सॅलरी याची बेसिक वगैरे 77,990 सॅलरी तुम्हाला बघायला मिळतं. 16,000चं डिडक्शन तुम्हाला बघायला मिळतं. म्हणजे टोटल इन हँड सॅलरी 61,560 रुपये तुम्हाला दिसतं. आता यामध्ये बेसिक सॅलरी आहे, HRA आहे. HRA कसं आहे, आता हे 20% HRA मिळतं. XYZ सिटी असते, त्यानुसार X सिटी, Y सिटी आणि Z सिटी. ओके, सो बेसिकली नागपूर हे वाय सिटीमध्ये येतं. तर तुम्ही इथं बघू शकता 20% HRA मिळतं. ओके, एक्सला तुम्हाला याच्यामध्ये 30%, हे 20% आणि हे 10% अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर यामध्ये बघू शकता HRA 20% आहे, त्यामुळे 7,520 याच्यामध्ये दिसतं तुमच्या बेसिकचं 20%. त्याच्यानंतर DA तुम्हाला आत्ता 58% आहे. तर 58%नी ह्या बेसिकनुसार हे बघू शकता. देन लायसन्सिंग फीज मिळतं, मेस युनिफॉर्म अलाउन्स. ओके, त्याच्यानंतर आहे वॉशिंग अलाउन्स, CLA हे 5th पेचं. आणि हे ग्रॉस ॲडजस्टमेंट म्हणजेच काय करतं, गव्हर्नमेंटला जे गव्हर्नमेंट 14% तुमच्या जे बेसिक प्लस DAचं जे असतं, ओके, त्याचे 14% जे अमाऊंट आहे ते तुमच्या सॅलरीमध्येच टाकलेलं आहे. कारण जरी तुमच्या सॅलरीमध्ये दिसतं तरी इथे कटसुद्धा होतं डिडक्शनमधून. बिकॉज ऑफ दॅट मी एक इनिशियल लेवलचं दाखवणार, त्यामध्ये कुठलाही हा व्हॅल्यू दाखवत नाही, कारण येतं आणि जातं, फक्त सॅलरी फुगलेली दिसते, बट त्याचा काही इम्पॉर्टन्स नसतं, लक्षात ठेवा. आणि जो TA आहे हा 2700 रुपयाचा तुम्हाला बघू शकता कुठल्या वाय सिटीसाठी. ओके, जर ती X असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त मिळेल, आणि Z असेल तर तिथे सुद्धा Z आणि Yला सेम 2700 तुम्हाला दिसेल. बट तेच X सिटी असेल, जसं मुंबई वगैरे असेल, पुणे असेल, तर ह्या सिटीमध्ये काय असतं की हा जो अमाऊंट आहे 3600पर्यंत जातो TAचा. ओके, आणि HRA सुद्धा तुम्हाला इथे हे 11 किंवा 12,000पर्यंत जातं. ओके, बाकी ऑन ॲन ॲव्हरेज बघायला गेलं तर सेमच पकडा. जर प्रोफेशनल टॅक्स 300 रुपये कट करतं, GS 360, हे एक फक्त फेब्रुवारी महिन्यामध्ये 531 रुपये, जसं एक इन्शुरन्स पॉलिसी आहे त्याचे कटतात. आणि हे जो कॅन्डिडेट आहे फेस्टिवल ॲडव्हान्स ज्यांनी घेतलं होतं 12,500चा, तो हप्ते जे कटतात 4/10चं हा कटतं. आणि DCPS हे 10%, जर आपल्या सॅलरीमधून बेसिक अँड DAमधून 10% कटतं, तर 28 होतं. आणि गव्हर्नमेंट तुम्हाला 14%. ओके, तर असं मिळून एक 24% जे तुमचं जे NPS मध्ये जे पैसे आहेत ते जमा होतात. ओके, यावर गव्हर्नमेंट रेटनुसार तुमचे जे पैसे आहेत ते नॅशनल पेन्शन स्कीममध्ये अलॉट होतात. आणि गव्हर्नमेंट बाय डिफॉल्ट काही स्कीम आहेत NPSच्या, त्याच्यामध्ये ते पैसे इन्व्हेस्ट होतात आणि त्यानुसार तुमचं ॲक्युम्युलेशन दरवर्षी दिसतं. हे तुम्हाला कळालं की सॅलरी 27,990 जरी आहे तरी 16,430 रुपये कटत आहे, आणि 61,560 रुपये 2 इन्क्रिमेंटनंतर तुम्हाला ह्या जो कॅन्डिडेट आहे त्याला भेटत आहे. जर तुम्ही नवीन जॉईन केलात, ओके, जर तुम्ही नवीन जॉईन केलात तर यामध्ये तुम्हाला सॅलरी किती मिळेल 7th पेनुसार. तर बघू शकता बेसिक इनिशियल लेवलला तुम्हाला बेसिक 35,400चं असतं. DA 58% आहे सध्या, तर 20,535 रुपये तुम्हाला बघू शकता. HRA 20% म्हणजे 7,080 रुपये. लायसन्सिंग फीस 880 रुपये. मेस अलाउन्स 130. ओके, वॉशिंग अलाउन्स 30. CLA 40, आणि याच्यात फक्त 50 रुपये ॲड ऑन नाही केले, आणि TA जे आहे 2700, असे मिळून 66,992 रुपये तुम्हाला मिळेल. डिडक्शन तुम्हाला PT फक्त फेब्रुवारी महिन्यामध्ये 300 कटतं, अदरवाईज हे 200 रुपयाचंच असतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर GIS जे आहे 360 रुपये, हे गव्हर्नमेंट इन्शुरन्स स्कीम प्रत्येक महिन्याला कटतं, आणि हे पॉलिसी फक्त फेब्रुवारी महिन्यात कटतं. आणि DCPS म्हणजेच हे 10% तुमच्या सॅलरीमधून कटतं. आणि जे मी तुम्हाला सांगितलं ना की जे 14% जो आहे अमाऊंट, हा याच्यामध्ये मी ॲड ऑन केलेला नाही आहे, कारण याच्यातून मला रिमूव्ह पण करावं लागलं असतं, सॅलरी फक्त फुगून दिसली असते. त्यामुळं 66,992 सॅलरी आहे. टोटल सगळं कट होऊन 60,392 रुपये तुमच्या इन हँड सॅलरी येईल. ओके, लक्षात ठेवा. हे कुठे तुमच्या वाय सिटीमध्ये. ओके, Z सिटी आहे तर इथे फक्त 10% अलाउन्स असतो, लक्षात ठेवा.
HRA फक्त 10% असतो. तर याच्यामध्ये फक्त काय होतं, याच्यातले जे 10% अमाऊंट कुठले HRAमधले ते कमी होऊन जाणार. ओके, म्हणजे याचा अर्ध पकडू शकता, 3,500 रुपये कमी पकडा ह्या सॅलरीच्या. म्हणजे याच्यापेक्षा 3,000 ते 4,000 रुपये तुम्हाला कमी मिळेल. आणि तेच जर एक सिटी असेल तर यामध्ये काय होईल, येस TAसुद्धा वाढेल. जवळपास इथे TA तुम्ही 2,000 रुपये वाढणार, प्लस तुमचं बेसिकमध्ये 3,000, म्हणजे एक 5,000चा. म्हणजे इथे मुंबई आणि पुण्यामध्ये सॅलरी 71,000च्या आसपास तुमची इनिशियल सॅलरी जाणार. ओके, आणि कट कुठ होऊन तुम्हाला सॅलरी ही इकडे मुंबई आणि पुण्यामध्ये 65,000 येईल. ओके, तेच तुम्ही जर वाय सिटीमध्ये झेड सिटीमध्ये जाणार, जसे 10% जिथे बेसिक आहे, ही सॅलरी तुमची 56,000 to 57,000 सॅलरी इकडे चालली जाणार. ओके, सो अशा पद्धतीनं DMER स्टाफ नर्सची जी सॅलरी आहे, म्हणजे ज्यांचं बेसिक पे हे बनतं 35,400 S13 मध्ये हे येतं, त्यामध्ये तुमची जी सॅलरी आहे ती अशा पद्धतीनं डिस्ट्रीब्यूट होईल. ओके, आय होप सो तुम्हाला कळालं असेल. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. लवकरच भेटूया पुन्हा एक नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.